ठीक आहे, त्याही बैलाचा संघर्ष चालू आहे बाकासूरचा. आणि जास्त करून आम्हाला आहे ना त्रास होतोय, कडच्या फाट्याचा त्रास होतोय. आमची बैल बी कडनी पाळतात. फक्त जे प्रेक्षक वर्ग आहे ना उत्साहीमध्ये बैल बाकासूरचा पुढं पळत असेल तर हात वर करणे, पण आनंद व्यक्त होतो ना. प्रत्येकालाच वाटायला बाकासूरला आज त्याच्या पुढे उतरलो, आनंद होतो ना. पण तो आनंद असा नाही की पुढच्या माणसाला रागायला पाहिजे. आम्ही जर ते कृत्य केलं तर आम्ही पण करू शकतो, आम्हाला पण लय माझे. नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज ब्लॉगमध्ये आपला स्वागत आहे. मित्रांनो, आई एकविरा मंदिरात आई एकविरा मातेच्या मैदानात आपण पहिल्यांदाच आलो आहे. आणि ह्या मातीचा गुलाल सर्वात महत्त्वाचा असतो. कारण का मागच्या वर्षी आपण पाहिलं की आपल्या मुंबईचा भुंगा आणि मेहरबान म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि कान्हा पाटील दीपक शेठ पाटील चिरले यांचा मेहरबाननी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता आणि विजयाचा गुलाल घेतला. तर यावर्षी पाहूया हा मान सन्मान कोणाला भेटतोय. मामा नमस्कार. आपण पाहू शकता वैभव मामा आलाय. का बरीचशी चर्चा होती की या मैदानात आपल्याला बकासूरसुद्धा पाहायला भेटणार, मथुरसुद्धा पाहायला भेटणार आहे. पण आल्यानंतर भरपूर फॅनची मामा निराशा झाली. ना मथुर दिसला, ना बकासूर दिसला, ना भुंगा या मैदानात दिसला. काय कारण मामा? आपला नाही, बैलाचं कालपर्यंत पायरच नव्हता आणि ठरलं होतं की असं की भागातलं मैदानी मावळ म्हणले की आमचा मावळ मुळशी भाग येतो. चांगला पायरा झाला तरच पळवायचं. मागच्या वर्षी येऊन जोडी पळवली आपण, महाराष्ट्राची लाडकी. आणि त्यामुळे त्या निमित्ताने थोडंसं यावर्षी राहण्याच्या याने पायरा चांगला, सगळ्यांचे पैरे ऑलरेडी झालेले होते, काही बैल आजारी होती, त्याच्यामुळे मग थांबवला बैल पळवायचा. मग बकासूरचा पैरा झालाच नाही का? नाही झाला नाही. पैरा म्हणजे आपला घाटावरचा होता, इथला मुंबईकडचा करणार होता कसं काय? नाही तसं काही नव्हतं. जे बैल आता चांगली पळते, चांगल्या रेंजला पळते, त्या सगळ्यांना फोन केले ते. पण सगळ्यांचे आधीच पैरे झालेले होते, त्याच्यामुळे काही आपण हे कुणाला दोष देत नाही. आज बैलच बसून ठेवण्याचं कारण ते. अच्छा, मग आता भरपूर चर्चा होती. आम्ही व्हिडिओ एक टाकला होता, त्याच्यामध्ये चर्चा होती की बकासूर दुसऱ्या मैदानात आहे. ते पण आता या व्हिडिओ मार्फत सांगा प्रेक्षकांना की बकासूर घरीच आहे का दुसऱ्या मैदानात गेलाय परत? नाही, बैल घरीच आहे. मामा काय बोलाल बकासूरबद्दल? कारण का ना आता बकासूरना तसं बघता गेलं ना, आता बकासूरचं सुद्धा म्हणजे भरपूर मैदानं खेळले आणि त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. अपेक्षापेक्षा बाहेर त्याने आपल्याला दिलेलं आहे. पण आता कुठेतरी तो आपल्याला दिसत नाही जास्त मैदानात फायनलला. नाही, काय होतंय, बैलाचं उतरतो आज, बैलाचं मग गेलं 10 वर्ष 11 वर्ष बैलाचं वय आहे. बरोबर, उतरतं वय आहे आणि बैल हाय त्या जोशच पळतोय, फक्त नशीब साथ देत नाही बैलाला. जेणेकरून आता त्या दिवशी पण गाडी फॉल झाली, गाडी पुढं लागली, गाडी नशीब ते बाहेरच्या प्रेक्षकांनी खो दिल्यामुळं गाडी फॉल झाली. नाही तर बैल काय रोज पण गुलाबात राहू शकतो आपण. मामा आज म्हणजे आपल्या 8व्या गटाला 6व्या तासात होता महाराज आणि आज सैतान होता, पण कोणीच गाडी झोपली नाही. काय म्हणाल? नाही, आता आपल्या सुंदर मल्हारवाल्यांचं नाव होतं, आपलं संतोष शेठ तोडकर, मुंबईचे ठाणे, त्यांचं नाव होतं. काल त्यांना फोन केला, शेठ चिठ्ठी भेटतील का, आणि चाचा स्वतः मैदान आले, त्याच्यामुळे चाच्याने नियोजन लावलं होतं. प्रत्येकाला आता असं वाटलं असेल की तिथं मोठा कोणता तरी बैल पळतोय, त्याच्यामुळे गाडी नाही कुणी पळालेच नाही गाड्या कोणाच्या. आपला महाराज म्हटलं की गटपास खुल्ला पास करतो. आता राजा 777 जो मैदान झालं होतं तेव्हा पण गटपास खुल्ला झाला होता आणि सेमीसुद्धा झाली असती, पण काही कारणास्तव नाही झाली. मी काय म्हणतो, जेव्हापासून बैल माझ्याकडे आलाय ना महाराज, तेव्हापासून सेमीला 1 नंबर तास आहे तर आहेच. त्याला असं कधीच नाही मधून तास लागले. राजा मी अशा मोठ्या मैदानात म्हणतो मी तुम्हाला, छोट्या छोट्या मैदानात लागतात, पण त्यावेळेस बैल पुरत नाही. ज्यावेळेस बैल चांगली घालतो तेव्हा 1 नंबर तास लागते. नक्कीच. त्याच्यामुळे त्याचं पण नशीब थोडं उलकावणी जातं, पण आपण काही माघार घेणार नाहीये. त्याला मी फायनलला ठेवल्याशिवाय मी काय बसणार नाही. मग बकासूरच्या नंतर तुम्ही महाराजला खूप म्हणजे घडवण्याचा प्रयत्न करताय. प्रत्येक मैदानात तो चांगलंच कार्य करताना दिसतात. कसं काय तुम्ही त्यांना कसं होते माहिती आहे, आज बैल बकासूरच्या गाड्यात जरी झुपला तरी बैलाला कुठं बकासूरला असा हात धरावा लागत नाही. त्याचा एवढा स्पीड आहे. बरोबर, या गोष्टी लोक बैलावाली ऑब्झर्व करत नाही. आज बकासूरचे स्पीड एवढं तर नाही बोलत मी, बकासूरची जागा चालवला असं नाही सांगत मी तुम्हाला. त्यांच्या पाठोमाग कुठंतरी माझं नाव, आमच्या मोबाईलचं मामांचं नाव, बैल चालू शकतो. त्याच्यामुळे मी कष्ट घेतोय आणि प्रयत्न चालू आहेत, गुलालासाठी धडपड चालूच आहे.
मामा बकासूरचं स्पीडच एवढं आहे की त्याला बांधून ठेवावं लागतं दुसरा बैल काही बोलतात की यांनी स्पीड लावला पण खरं कारण असं का बकासूरला आपण बांधून ठेवतो हो. कारण का त्याचा स्पीडच एवढा की दुसऱ्या बैलाला त्याला त्रास नाही व्हावा म्हणून काय म्हणा. नाही काय होतं आता प्रत्येकाला मला पण असं कमेंटद्वारे मेसेज येतात पर्सनल व्हॉट्सअपवर, मामा आज गाडी कमी बांधा. पण विषय काय होतो, बैलाचं गणितच कळत नाही. बैल पळायचं झालं तर लय पोहोचतोय आणि मग शेजारच्या बैलाला सोसलं विसलं नाही की फॉलो होते गाडी. बरोबर. त्याच्यामुळे गाडी आपण कंटिन्यू थोडीच बांधतो. आता पहिल्यासारखी नाही जसं बैल जेवण होता त्यावेळेस तेवढी गाडी बांधत नाही बैलावर आपण. आणि ठीक आहे, त्याही बैलाचा संघर्ष चालू आहे बकासूरचा. आणि जास्त करून आम्हाला आहे ना त्रास होतोय, कडेच्या फाट्याचा त्रास होतोय. आमची बैल बी कडनी पळतात. फक्त जे प्रेक्षक वर्ग आहे ना उत्साहीमध्ये बैल बकासूरचा पुढं पळत असेल तर हात वर करणे, त्या गोष्टी. आता महाराजचं पण तुम्ही बघा, राजा 77 केसरीला ही पब्लिक. आता ठीक आहे, गाडी अडकली पण खाली पण बैल ठेसाळला, कारण मागून कालो होतो ना गाडी सोडायला, त्यामुळं पुढं गडबड झाली सोडायला. त्याच्यामुळं थोडंसं नक्कीच. आणि मला तरी वाटतं आपले बकासूर प्रेमी नक्कीच संयम ठेवतील, वेळ येईल कारण प्रत्येकाची वेळ असते. बकासूर प्रेमी संयमाशिवाय काही जास्त बोलत नाही. जे असते ती चाटाळ ती कमेंटद्वारे काहीतरी बोलतात, मामानी पायरा हा केला, मामानी पायरा तो केला. आता पण त्या मालकाला वाटतं महाबैल आज मार खावा, म्हणजे आमच्या दावणीला देवे ना. बरोबर. याच्यावर मला बोलायचं आहे. बघा, बकासूर एकमेव बैल असं आहे बघा, मथुर आणि महबूब ही एक साथ गाडी खूप वेळेला पळाली आणि गुलाल घेतलेलं. त्याच्यानंतर आता भुंगा आणि सैराट बघता तुम्ही, ही एक साथ एवढी गाडी पळाली, खूप गुलाल घेतलेले. बकासूर एक बैल असा आहे की एक साथ जास्त वेळेला त्या पैरामध्ये पळत नाही, कारण का नवीन बैलाला उजेडा घालण्याचा प्रयत्न करतो, जरी ती गाडी चालत असेल तर. काय म्हणाल तुम्ही? आता मला सांगा, आज मी 10 वर्ष आलं बैल पळतो एक नंबरामध्ये. 7 वर्ष झालं बैलाचं. आज दुसऱ्या तासात आपण काढला होता, 2-2.5 वर्ष बैल धरत होता. 7 वर्षात मला सांगा कोण एक नंबरातल्या बैलातलं 4 नंबरातलं पैरा करून पळतो आणि फायनलला जातो? ही जी 10 बैल आहे ती आपापसातच पैरा करून पळतात, 1, 2, 3, 4 नंबर करतात. काही जण घरी सेमीला जातात, कड लागली तर. आम्ही कडनी बी 4 नंबरातला बैल घेऊन फायनलला राहिलेलो आहे 100%. त्याच्यामुळे आपल्या बैलाला ती पदवी दिलेली आहे. आणि गावठी बैलांचं देवदूत त्यामुळेच म्हणलं जातं त्याला. म्हणजे विजयाचे पराक्रम जे कोणी केले नाही ते आपल्या बकासूरनं करून सोडले एका मैदानात. काय होते त्याच्यामुळे आता बघतोय ना आम्ही हां की कुणी सेमीला गाडी मारली की शर्ट काढा, हां उड्या मारा. आमच्या शेजारून अशी ओरडा जातात. तो काय नक्की काय होतं मामा ते सांगाल का? म्हणजे तेव्हा नाही, बऱ्याच मैदान सुद्धा पाहिलं होतं की कोणीतरी बोललं होतं, शर्ट काढून होते तेव्हा आपले मोलशेठ दादांनी सुद्धा उत्तर दिलं होतं तेव्हा त्याच्या वेळेस की तुम्ही किती वर चढा, शेवटी आम्ही पण आहोत म्हणून कोणाला हिणवू नका, किंवा एक शर्यत जिंकल्यामुळे कोणी मोठा होत नाही, आम्ही पण आहोत. काय कारण, कुठलं मैदान काय होतं नेमकं सांगा. नाव नाही घेणार आपण त्या व्यक्तीचं, पण त्यांनी 2 वेळा बकासूरचा पराभव केला आणि ते कडला लागल्यामुळे केला बरं का. मी मधून अजून पण बोलतो, त्यांनी बी जातो तो पण मुलाखत ऐकत असेल. त्यांनी शर्ट काढले, नाचला, ठीक आहे. त्या दुसऱ्याच मैदानात बकासूरनी कडनी पळून त्याची गाडी मारली, पण आम्ही कधीच शर्ट नाही काढला, आम्ही कधीच जल्लोष नाही केला. बरोबर. हे लोकांनी शिकलं पाहिजे. नेमकं हा बैलगाडा क्षेत्र मित्रांनो असं आहे ना की हार जीत बरं नाण्याचे 2 पैलू असतात. आज हार एक तर उद्या जीत आहे. आणि बकासूर हा देव आहे आणि ठीक आहे, आनंद व्यक्त करा, पण आनंद व्यक्त होतो ना, प्रत्येकालाच वाटायला बकासूरला आज त्याच्या पुढे उतरलो, आनंद होतो ना. पण तो आनंद असा नाही की पुढच्या माणसाला राग आला पाहिजे. आम्ही जर ते कृत्य केलं तर आम्ही पण करू शकतो, आम्हाला पण लय माझे, पण आम्ही त्या नंदीकडे बघून गप्प बसतो. बरोबर. आणि मला तरी वाटलं आपला देव बकासूरनेच आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे, कुठे कसं वागायचं, कुठे कसं नाही वागायचं. ते कारण गोष्ट का त्यांनी आपला शिकवलेली बैलच आहे दादा पहिल्यापासून. मामा उत्तर देतोय. काय म्हणा. नाही, पहिल्यापासून सांगत आलोय, आम्हाला जो टीका करणार, जो आमच्या बैलाला टीका करणार तो घरी वाचणार. आणि तुम्ही प्रत्येकाला विचारा, प्रत्येकाच्या नशिबात हे प्रसंग घेऊन गेलेले आहेत. ज्यांनी याला हिनवलं त्याचा बैल अवघड आहे. मामा काय म्हणाल, असे खूप हा बैलगाडा क्षेत्र हा शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि मातीतला खेळ आहे आणि याच्यावरती भरपूर जणांची जसं नाद पुरवला तसं पोटपाण्याचं सुद्धा झालं आहे. म्हणजे आपण पाहता येणारे इथे वडापाववाले असो, अंडापावल्यांचे धंदे या क्षेत्रामुळे, या नंदीमुळे होतं. आणि हाच नंदी बघा बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठा लक्ष्य आवर्जून नाव घेतलं जातं मोठ्या लक्ष्याचं. त्याच्यानंतर बकासूर झाला, मथुर झाला आणि येणारे नवीन नंदी भुंगा झाला, मेहरबान झाला. असे खूप सारे नंदी आहेत मामा की त्यांची नावं आपण घेऊ शकत नाही. तर एवढे नंदी काय म्हणाल, त्याच्यातला आपला देव बकासूर काय म्हणाल. सगळे बैल पळतात, पण ह्या 2 बैलांची नाव अशी ज्यांनी विश्वविक्रम केले. ही 2 जर बैल एका मैदानात असतील ना, तुम्ही मैदानाचे व्ह्यूवरशिप बघा,
मैदानात गर्दी बघा आणि त्या गर्दीमुळे झालेला वडापाव धंदा. एवढं जीव त्या बैलांवरती. नक्कीच 100%. आता बघा ना, आता ह्या मैदानात बकासूर नाही आहे आणि आता पब्लिकला सुद्धा समजेल की बकासूर दुसऱ्या मैदानात सुद्धा नाही. म्हणजे पब्लिक पूर्ण निराश होऊन जाते. पाना फक्त जसा मथुर बघा तुम्ही, मुंबईचा मथुर जसा मैदानात जरी असला ना तो हारो किंवा जिंको तरी पब्लिक खुश होते, तसा बकासूर मैदानात असला हारो किंवा जिंको खुश होते. काय म्हणा प्रेक्षकांचं कसं फॅन फॅमिलीचं, तू जिंक नाही तर हार नाही तर जिंक, त्याचं आम्हाला काही घेणं नाही. फक्त तुला मैदानात पाळताना बघायचं. 100%. हे दोन बैलांचे असे इतिहास आहे. त्याच्यामुळे ह्या दोन बैलांची जे माणूस गाडी मारल पराभव करल त्यांनी खरंच होऊन जाऊ नका. त्यांचा इतिहास लय मोठा आहे. यांचा इतिहास कुणाच्याही बापजन्मी मिटणार नाही. हे समजलं तुम्ही तोंडात पण तुम्ही लय वेळा ऐकलंय. त्याच्यामुळे थोडा विचार करा की आता ठीक आहे त्यांचं उतरतं वय मथुर पण 10-11 वर्षाचा बैल असेल, 10-11 असेल. आमचा माझ्या भावाचं पोरगं 12 वर्षाचं आहे आणि तो 1 वर्षाचा असताना बकासूरला बैल पळायला आम्ही घरात आणला होता. त्यामुळे बैल आता 10-11 वर्षाचा बैल आहे आपला. त्यामुळे मग ते ज्यांची बैलं पाळतात खरंच आपण आनंद आहे. तुम्ही एवढ्या चांगल्या बैलाची गाडी गटाला सेमीला फायनलला ठीक आहे पराभूत करताय, त्याचा आनंद तुम्ही त्याच बैलाचा जर चांगला विचार केला तर तुमची गाडी तिथे 1 नंबर बी करू शकते. नक्कीच. जास्त वेळ नाही घेत मामा, कारण आपण पुन्हा भेटू. जाता वेळेस काही हो पण आपण भेटून जाऊ. आणि एकच प्रश्न विचारायचा आहे की आता प्रेक्षकांना बकासूर आम्हाला मुंबईमध्ये बघायचं आहे. आता बघा मामा, थारचा मोठा मैदान होतोय 8 एप्रिलला. तर सांगा ना काय नियोजन वगैरे कसं असणार आहे का काय आहे? अजून तर काही नियोजन नाही बैलाचं, मामा काही नियोजन सांगत नाही. त्यामुळे आला तर बैल येईल. आणि काय होते मुंबईला त्या दिवशी पण बैल आला ना, बैलाला वातावरण सुट व्हाय ना मुंबईचं. बैल नुसतं धाप टाकतोय हां उन्हामुळे. त्याच्यामुळे थोडंसं चालू आहे, बघू सांगेल मी तुम्हाला फोन करून. बैल येणार असेल तर तुम्हाला 100% सांगेल. चला, आपल्याला आपल्या चॅनलमार्फत नक्कीच समजेल की बकासूर येणार आहे की नाही, अपडेट देणार. आणि निराशा नको हो, कारण का बघा त्या दावणीतला महाराज आला आहे आणि महाराज तर तुम्हाला माहिती आहे सध्या महाराज खूप छान पळतोय. आणि मोहनशेठ धुमाल वैभव मामांचा तेवढाच विश्वास बकासूर तेवढाच विश्वास महाराजावरती. काय म्हणाल? त्याच्यावरती विश्वास आहे. बैल पळतोय बैलाला बैल लागला तर आज बी सांगतो तुम्हाला. आज फक्त मधून नशिबाने साथ देऊ द्या. चालेल, धन्यवाद.